तर ही थेट दृश्य आपण पाहतोय की अयोध्या विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। 1450 कोटींचा हा संपूर्ण विकास प्रकल्प आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले। 6 जानेवारीपासून अयोध्येचं आंतरराष्ट्रीय विमानतळ हे सुरू करण्यात येणार आहे। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अयोध्या विमानतळाचं लोकार्पण करण्यात आले। ही थेट दृश्य आपण पाहतोय अयोध्या विमानतळावरची। अत्याधुनिक विमानतळाचा हा पहिला टप्पा 1450 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेला आहे। तर विमानतळ टर्मिनल इमारतीचं क्षेत्रफळ हे 6500 चौरस मीटर इतकं आहे। तर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पूर्वी या ठिकाणी दिल्ली, अहमदाबाद, मुंबई, बेंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, जयपूर या ठिकाणी महत्त्वाची जी शहरं आहेत त्या शहरांमधून ही विमान सेवा सुरू होणार आहे। विमानतळाचं मॉडेल जे आहे ते या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। त्या प्रकारे या विमानतळाचा विकास केला जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या विमानतळाचं लोकार्पण करण्यात आलं। या विमानतळाची वैशिष्ट्ये काय आहेत ते आपण पाहू। तर पहिला टप्पा 1450 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आलेला आहे। विमानतळाचं टर्मिनल हे 6500 चौरस मीटर परिसरामध्ये आहे। दरवर्षी 10 लाख प्रवाशांना सेवा देण्यासाठी हे विमानतळ सुसज्ज असेल। दर्शनी भाग हा अयोध्येमधील श्रीराम मंदिराच्या वास्तूच्या स्वरूपामध्ये असेल। श्रीरामांचं जीवन दर्शवणारी स्थानिक कला आणि चित्रांनी सजवलेल्या भिंती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील। इन्सुलेटेड रूफिंग सिस्टीम, एलईडी रोषणाई आणि आकर्षक कारंजे हे इथे आकर्षणाचं केंद्र असेल। सोलर पॉवर प्लांटसह विविध सुविधांनी सुसज्ज असं हे विमानतळ या ठिकाणी असणार आहे। या विमानतळामुळे अयोध्येमधील दळणवळण सुधारेल। संपूर्ण देशाशी जगाशी हे विमानतळ जोडलं जाईल। जगभरातून पर्यटक या ठिकाणी येऊ शकणार आहेत, त्यामुळे पर्यटन, व्यवसाय आणि रोजगाराच्या संधींना चालना मिळणार आहे। थेट माहितीसाठी आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडे। संदीप, पंतप्रधानांच्या हस्ते अयोध्याधाम विमानतळाचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे। तर एकूणच विमानतळाचं वैशिष्ट्य कशा प्रकारे आहे, त्याचं लोकार्पण झालेलं आहे त्याविषयीची माहिती। संदीप, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेला आहे। आज दिवसभर असा हा दौरा आहे पंतप्रधान मोदींचा आणि अतिशय महत्त्वाचा देखील म्हणावा लागेल। आता विमानतळ झाल्यामुळे एकतर विकासाला चालना मिळेलच, त्याचबरोबर पर्यटन स्थळ म्हणून आता अयोध्या यापूर्वी धार्मिक स्थळ होतं, पण आता पर्यटन स्थळ म्हणून देखील उदयाला येणार आहे। महत्वाचं येत आहे विमानतळावर आधुनिकता आणि पौराणिकता ही दोन्ही पाहायला मिळते। जशी आपण वैशिष्ट्य काही वेळापूर्वी प्रवाशांना माफ करा प्रेक्षकांना सांगितली, त्या पद्धतीनंच अनेक वैशिष्ट्य देखील आहेत या विमानतळावर। रामायणातली अनेक दृश्य जे आहेत, म्हणजे फोटो असतील किंवा एक तैलचित्र असतील, ती संपूर्ण या विमानतळ परिसरामध्ये लावण्यात आली आहेत। त्या सगळ्याची पाहणी देखील पंतप्रधान मोदी यांनी केली। त्याचबरोबर संपूर्ण विमानतळाचं जे स्ट्रक्चर आहे ते त्यांनी ज्योतिरादित्य सिंधिया जे केंद्रीय उड्डाण मंत्री आहेत त्यांच्याकडून त्यांनी समजून घेतलेलं आहे आणि अधिकृतरित्या रेबिन कापून त्यांनी विमानतळाचं उद्घाटन केलेलं आहे, म्हणजे लोकार्पण देखील केलेलं आहे। आज जरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विमान दाखल झालेलं असलं तरी येत्या 6 जानेवारीपासून जी नियमित सेवा आहे ती सुरू होणार आहे। म्हणजेच मुंबई, दिल्ली पाठोपाठ चेन्नई, कलकत्ता, अहमदाबाद, बेंगळुरू या शहरांची देखील कनेक्टिव्हिटी जी आहे अयोध्येची ती आता वाढणार आहे। आणि आता पुढच्या काही क्षणामध्ये आपण पाहतोय ही थेट दृश्य पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्यासपीठावर दाखल होतील। सध्या आपण जर पाहिलं तर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव हे दाखल झालेले आहेत, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दाखल झालेले आहेत, त्याचबरोबर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया देखील दाखल झालेले आहेत। काही क्षणामध्ये आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दाखल होतील। मुख्यमंत्री योगींनी हात वर करून सर्वांना अभिवादन केलेलं आहे। त्यांच्यासोबत सकाळपासून म्हणजे ज्या वेळेला पंतप्रधान मोदी अयोध्येत आले तेव्हापासून त्यांच्यासोबत योगी आदित्यनाथ देखील आहेत। त्यामुळे एक मोठा उत्साह जो आहे तो संपूर्ण या सभामंडपात पाहायला मिळतो। 1 लाखांपेक्षा जास्त लोक आल्याचा दावा
मंच पर मैं भारत सरकार के मंत्री, रेल मंत्री माननीय श्री अश्विनी वैष्णव जी को भी देख रही हूं, उनका भी हृदय से स्वागत। भारत सरकार के नगर विमानन और इस्पात मंत्री माननीय श्री ज्योतिरादित्य माधव राव सिंधिया जी भी मंच पर आ चुके हैं, उनका भी जोरदार तालियों से स्वागत। और सभी के स्वागत में एक बार जोर से उद्घोष हो, भारत माता की, भारत माता की, भारत माता की। जय श्री राम, जय जय श्री राम। प्रभु श्री राम की ये पावन धरा आज अयोध्या ही नहीं, ये धरा आज राममय हो गई है, क्योंकि आज हम सब के प्रेरणा स्रोत माननीय प्रधानमंत्री जी का आगमन हो रहा है। ये महर्षि वाल्मीकि अंतर्राष्ट्रीय हवाई